ऋषभ प्रवीण भोसले. ऋषभ प्रवीण वडील. किती फ्रॉड आहेस तू. वडिलांच्या नावाने वावरतोय समाजात. अगं जेलमधली सवय आहे. तिकडे आम्ही सगळे एकमेकांना आमच्या वडिलांच्याच नावाने हाका मारायचो. चमत्कारिक आहे. ठीक आहे, चमत्कारिक आहे, पण आहे ते आहे, असं आहे. हं? बरं हाय, चल मी ऋषभ भोसले आहे. ठीक आहे, मग सही करेन, गेट डन विथ इट. ऐक ना, कुठे मारणार तू त्याला? कसं मारणार? माझ्या समोर नाही ना मारणार. आचार्य 90 FM मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी तेजस्विनी आणि आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आपल्या आवडत्या अभिनेत्री अदिती सारंगधर आहेत. अदिती, सर्वप्रथम तुला व्हॅलेंटाईन डे, हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि खूप सुंदर गिफ्ट आपल्यासाठी घेऊन आली आहे, म्हणजे ते एक तुझं नवं कोरं करकरीत नाटक मास्टर माइंड. तर या नाटकातल्या अभिनेत्री म्हणून जे कॅरेक्टर आहे तुझं, त्याविषयी थोडंसं सांगशील? मला ना कॅरेक्टरविषयी फार सांगता येणार नाही. म्हणजे माझं नाव रश्मी आहे. याच्या पलीकडे मला ना नवऱ्याचं नाव सांगता येणार आहे, ना मला माझं आडनाव सांगता येणार, कारण तो सगळा नाटकातला गमतीचा भाग आहे, सस्पेन्सचा भाग आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही येऊन बघावं. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा प्रोफेशनल रंगभूमीवर सस्पेन्स थ्रिलर हा जॉनर करते. ह्याची सगळी गणितं वेगळी असतात, कारण नाटकाचा शेवट जेव्हा तुम्हाला माहिती असतो तेव्हा तुम्हाला तो शेवट माहिती नाही असं डोक्यात ठेवून परफॉर्म करायचं असतं, विच इज व्हेरी चॅलेंजिंग. आणि ॲज अन आर्टिस्ट हे फार रिस्क आहे थोडं. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स आहे. आणि मला विजय काकांचा हातखंडा आहे याच्यामध्ये, आणि अस्मय थिएटर्स निर्मित आमचं हे इतकं सुंदर नाटक. म्हणजे आमचे तीनही प्रोड्युसर्स, अजय आणि बाकी दोघंही जण सहनिर्माते आमचे, अजय विचारे आणि आमचे बाकी 2 सहनिर्माते, यांनी खरंच कुठेही प्रोडक्शन निर्मिती मूल्यांमध्ये कसूर अजिबात पडू दिलेलं नाही. अर्थात अशोक पत्कींचं म्युझिक आहे, विजय केंकरेंचं डिरेक्शन आहे, मामा मुळेंचा सेट आहे, त्यानंतर इतकं सो सुरेश जयरामांचं स्क्रिप्ट आहे आमचं लेखन. सो मला असं वाटतं की फक्त सगळी टीम आहे ना, कधी कधी काय होतं, काही गोष्टी जुळून येतात. तर इतकी मोठी माणसं असल्यावरती मी आणि आस्ताद आमच्यावर इतकी जबाबदारी आहे की इतकी मोठी नावं जोडलेली असताना आम्ही कुठेही त्यांना डिसरिस्पेक्ट केलं नाही पाहिजे. आमच्या परफॉर्मन्समधून त्यांना नेहमीच तो त्यांच्या नावाचा आदर जपला पाहिजे. हे एक मोठं जीवनदृश्य आहे माझ्यासाठी. अदिती, तुझं आणि आस्तादचं म्हणजे दुसरं का, मला वाटतं तिसरं नाटक आहे. तुमची दोघांची केमिस्ट्री म्हणजे सगळ्यांना हे आम्हाला जुगलबंदी बघायला फार आवडते. तर या नाटकात काय केमिस्ट्री असणार आहे, थोडीशी हिंट दे आम्हाला. ॲक्च्युली या नाटकात खरंच त्या असणाऱ्या 2 कलाकारांमधल्या केमिस्ट्रीची गरज होती, कारण खूप फिजिकॅलिटी आहे. आणि जेव्हा अशी फिजिकॅलिटी असते तेव्हा म्हणजे हात धरणं, पूल करणं, पुश करणं, गळा दाबणं, धक्का मारणं, हे सगळं असतं ना, तेव्हा तुम्ही समोरच्यावरती 100% विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आता 3 नाटकं केलेली असल्यामुळे माझा पूर्ण आस्तादवर विश्वास आहे. त्यामुळे मला खात्री आहे की त्यात माझा गळा दाबायला लागला तरी मला कुठे त्रास होणार नाही याची तो काळजी घेणार, किंवा मी त्याचा गळा दाबत असेल समजा तर त्याला खात्री आहे की आदिती कुठेही मला दुखवणार नाही. आणि मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केल्यामुळे तो कॉन्फिडन्स आला एकमेकांबद्दलचा, आणि त्याचा खूप फायदा झाला या नाटकात स्पेशली. आणि त्याचा अभिनय ग्रोथ तुला माहिती आहे, म्हणजे ही हॅज ग्रोन ॲज अन ॲक्टर. ही हॅज म्हणजे खूप फरक आहे त्याच्यामध्ये. गेली काही वर्षांपूर्वी प्रपोजलमध्ये तो, अर्थात ॲज अ ह्युमन बिंग आपण नेहमीच ग्रो होत असतो, आपण नेहमीच बेटर डेव्हलप होत असतो. आणि ऑफकोर्स आस्ताद इज अ गुड परफॉर्मर. त्याला ॲक्टर म्हणून, सिंगर म्हणून, किंवा त्याची वाचन मुळात चांगलं असल्यामुळे विचार करण्याची पद्धत त्याची, ह्यात खूपच फरक पडला आणि मला फार आनंद होतो त्याच्याबरोबर काम करताना.
अदिती, आता तू मगाशी उल्लेख केलास विजय काकांचा म्हणजे विजय केंकरे सरांचा. यांच्याबरोबर दिग्दर्शनातनं तुला काय शिकायला मिळालं? कारण तू एक अशी अभिनेत्री आहेस, कारण तू अशी अभ्यासू अभिनेत्री आहेस, हुशार आहेस आणि तुझे असे स्वतःचे तू म्हणजे काय म्हणतात ते आपले सिलेबस आहे तुझा. तर विजय काकांकडनं तू काय शिकलीस? म्हणजे जसं आम्ही तुझ्याकडनं शिकलो तर तू विजय बापरे, एवढी काकांकडे मोठी कॉम्प्लिमेंट नको देऊस. कॉम्प्लिमेंट मिळालं की तेवढी जबाबदारी वाढते असं मला वाटतं. विजय काका, मी तुला खरं सांगू, विजय काकांना माहिती आहे की आपलं मूल कसं वाढवायचं आणि आपल्याला यावेळेस कुठलं मूल झालेलं आहे. प्रात्य आहे का शांत आहे का मस्तीखोर आहे का अल्लड आहे, त्यांना ते त्यांच्या झालेल्या मुलाला व्यवस्थित ओळखतात आणि त्या मुलाचं संगोपन करणारी जी 2, 3, 4 काही जी काही माणसं येतील ना, तर त्यांना त्या पद्धतीने ती वाढवतात, मुभा देतात. आणि मला असं वाटतं की एक विजय काकांनी सांगितलेलं वाक्य माझ्या अत्यंत डोक्यात बसलेलं आहे की ही जस्ट लेट्स डू. मतलब ते तुम्हाला करू देतात, ते तुम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. म्हणजे ना तुमची ना त्या नाटकाशी ना जवळीक निर्माण होते आणि जेवढी त्या नाटकाशी जवळीक निर्माण होते ना तेवढं ते नाटक आपल्याला आपलं वाटायला लागतं. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला तेवढ्या फॉर्मली आपली वाटायला लागते ना, आपण त्याच्यासाठी मोर दॅन 100% देतो. आणि मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे की दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्याकडनं हे फार शिकले की आपलं करून पुढे जायचं, कॉन्फिडन्स देऊन पुढे जायचं. नाहीतर शिकवलेलं सांगून करणारे कलाकार आहेतच, पण कलाकाराला दिग्दर्शक आपला वाटला पाहिजे, याच्यासाठी दिग्दर्शक त्या कलाकाराला आपलं करून घेतो. हे किती महत्त्वाचं आहे. सो थँक्यू विजय काका. पुन्हा एकदा आसमाई थिएटर्सचे मनापासून आभार, कारण त्यांनी ह्या मांदियाळीमध्ये हे नाटक आणलं आणि आम्हाला आमच्या पद्धतीने काम करायची मुभा दिली. थँक्यू. आणि थँक्यू अदिती फॉर जॉईनिंग. आणि थँक्यू सो मच, तू इथं नाटक बघायला आली आहेस आणि आमच्या चेंबूरमध्येच तू छान काम करतेस आचार्य कॉलेजमध्ये. सो आपल्या सगळ्या चेंबूरकरांना माझं मनापासून अशी विनंती आहे की येस, मी पण चेंबूरची आहे, तर चेंबूरच्या तुमच्या या सुनेला म्हणू का, कारण माझा नवरा चेंबूरचा आहे, सुनेला आशीर्वाद द्यायला, तिचं कौतुक करायला तुम्ही नक्की थिएटर्समध्ये येऊन नाटक बघा. थँक्यू. आचार्य 90 FM मी तेजस्विनी आपलं सहर्ष स्वागत करते. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त खास प्रयोग इथे आहे शिवाजी मंदिर दादरला आणि तो आहे नव्या करकरीत नाटकाची भेट आपल्याला सगळ्या या कलाकारांनी आपल्याला दिलेली आहे. ती म्हणजे मास्टर माइंड हे नाटक आहे आणि त्याचे कलाकार अभिनेते सगळ्यांचे आवडते असे आस्ताद काळे आज आपल्यासोबत आहेत. आस्ताद, वेलकम टू आचार्य 90 FM. थँक्यू. हा नाटकाचा विषय आणि तुमची भूमिका याविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण सस्पेन्स थ्रिलरचा ट्रेंड आहे त्याप्रमाणे हे नाटक आहे. तर सगळं रिव्हील करू नका, पण तुमच्याबद्दल थोडंसं. ॲक्च्युली काहीच सांगता येणार नाही कारण सस्पेन्स थ्रिलर आहे, पण एक नक्की सांगतो की आत्तापर्यंत हा आमचा 4था प्रयोग आहे ॲक्च्युली ओव्हरऑल. तर आधीच्या 3 प्रयोगात जी प्रेक्षकांनी आम्हाला पावती दिली ती म्हणजे शेवटपर्यंत कळत नाही. हा सस्पेन्स जसं तुम्ही उलगडून दाखवता तसाच उलगडत जातो, गेस करता येत नाही. तर त्यामुळे यातली भूमिका जी माझ्या वाट्याला आली आहे, विजय काकांनी विश्वासाने ती माझ्याकडे सोपवली, ती करताना मी कुठेतरी काही टक्के तरी यशस्वी होत असावा असं मला वाटतं. ती आता काय भूमिका आहे, नाटकाचं कथानक काय आहे, सस्पेन्स काय आहे हे मी नाही सांगणार, नाही तर तुम्ही येणार नाही प्रयोगाला. त्यामुळे खूप मनापासून हा प्रयत्न करतो आहे, कारण मी पहिल्यांदाच अशा प्रकारचं नाटक करतो आहे या जॉनरचं. आणि विजय काकांचा तर हातखंड आहे सस्पेन्स थ्रिलर्स, मिस्ट्रीज वगैरे. तर खूप मनापासून प्रयत्न करतो आहे नवीन काहीतरी करून बघायचं, तर नक्की या. विजय काकांचा वारंवार तू उल्लेख केलास, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे सर. तर सरांकडनं नेमकं तू काय शिकलास ते जाणून घ्यायचं आहे. या नाटकाच्या बाबतीत त्यांनी खूप वेगळी पद्धत अवलंबली होती नाटक बसवण्याची. त्यांनी आधी काहीच बसवायला घेतलं नाही. ते म्हणले तुम्ही उभे राहा, तुम्हाला हव्या त्या मुवमेंट्स करा, हवं तर तिथे उठा, हवं तिथे जाऊन बसा, हवं तिथे चाला फिरा, फक्त त्या सगळ्याचं तुम्हाला कारण पटलं पाहिजे की आत्ता उठून का तिथे गेला. तसं होत असेल तर तोपर्यंत तुम्ही करा. आणि अगदी पहिल्या प्रयोगाला जेमतेम 3 का 4 दिवस असताना ते म्हणले आता काय हवं आणि काय नको ते मी सांगतो. आणि त्यांनी बसवलं, काय हवं ते ठेवलं, काय नको ते बदललं. कारण त्यांचं एक फार महत्त्वाचं म्हणणं होतं जे मला फार पटलं की अशा प्रकारची मुभा म्हणजे आमच्यावर त्यांना हा विश्वास दाखवावा असं वाटला. ह्यासाठी खरं तर मी आभारी आहे त्यांचा की यांना करू दे, हे वाहवत जाणार नाहीत, हा कुठेतरी त्यांना विश्वास वाटला असेल. पण त्यांचं म्हणणं असतं की कलाकारांना ही सूट दिली
तर कलाकारांना ते प्रॉडक्ट आपलं वाटतं. ते आपोआप 100% पोचायला सुरुवात होते. कारण दिग्दर्शक म्हणून ह्या नाटकाला गरज नव्हती की मी ते रिजिडली हे इथनं आता 80 अंशाच्या कोनात वळा आणि मग इकडे बघून हे वाक्य बोला, ह्या प्रकारे नाटक बसवण्याची गरज नव्हती. हे नाटक काही नाटकांना ही गरज असते. तर ती नाटकं ते कशी बसवतात हे आता त्यांच्याबरोबर असं एखादं नाटक केलं तर कळेल. पण ह्या नाटकाच्या बाबतीत मात्र खूप फ्रीस्टाईलनी हे बसवलं. म्हणजे आम्हाला कळलंच नाही नाटक अख्खं कधी बसलं ते. सो ते एक वेगळीच प्रोसेस आणि फारच मजेदार अनुभव होता या वेळेला. असतात मी अदितीला सुद्धा सेम क्वेश्चन विचारला, तो म्हणजे तुमच्या दोघांची केमिस्ट्री. तर या नाटकात तुमचं बॉन्डिंग कसं आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आता हे तिसरं नाटक आहे आमचं दोघांचं एकत्र. त्यापैकी पहिल्या नाटकात काही आम्हाला तालमीची प्रोसेस मला मिळाली नाही अदितीबरोबर, कारण जेमतेम 36 तासाच्या तालमीवर मी उभं राहिलो होतो प्रपोजलमध्ये. पण या आधी जे आम्ही नाटक केलं चर्चा तर होणारच, त्या नाटकातले जे विषय हाताळले गेले होते त्या विषयांबद्दल आदितीला फार माहिती नव्हती. तिचं त्या बाबतीत वाचन किंवा माहिती ग्रहण करणं हे नव्हतं. सोशो पॉलिटिकल इश्यूजवर खूप भाष्य होतं त्या नाटकात. त्यामुळे ती खूप अनकम्फर्टेबल होती तालमीच्या काळात. कारण आपण जी वाक्य बोलतोय ती आपली वाटायला तिला खूप वेळ लागला, कारण ते काही माहितीच नव्हतं. पाठ केल्यासारखी ती काही वाक्य म्हटली जायची असं तिचंच तेव्हा स्वतःबद्दलची तक्रार होती. ऑनस्टेज केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर ती काय तो काय आम्ही कधी याविषयी बोललो नाही खरं तर एकमेकांची, कारण तसं काही वेळच नाही आली कधी. म्हणजे मला माहिती आहे ती काय एनर्जी लेवलला प्रत्येक प्रयोग करते, तिला माहिती आहे मी काय एनर्जी लेवलला प्रत्येक प्रयोग करतो. तिचे सहकलाकार म्हणून काही दुर्गुण मला वाटत नाही, पण एक कलाकार म्हणून कुठे ती कमी पडू शकते हे मला माहिती आहे. मी कुठे कमी पडू शकतो. प्रत्येकाची एक, आता मी डावरा असल्यामुळे माझी एक उजवी बाजू आहे असं म्हणून, पण ती रायटी असल्यामुळे प्रत्येकाची एक डावी बाजू आहे, प्रत्येकाची उजवी बाजू आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि हे बोलून ठरवलं नाही आहे, ते कळत गेलं. कारण जवळजवळ आम्ही आता चर्चा प्रपोजल धरले तर जवळजवळ 450 प्रयोग एकत्र केले दोघांनी. आणि बाकी ऑफ द सेट म्हणजे बॅकस्टेजला दौऱ्यामध्ये वगैरे फार धमाल असते. माझ्यासारखाच स्वभाव आहे तिचा, अख्ख्या टीमला एकत्र घेऊन पुढे जावं. म्हणजे आम्ही आर्टिस्ट होत म्हणजे आम्ही कोणी आसमानातनं पडलेले होत असा गैरसमज स्वतःबद्दल असलेल्या काही लोकांबरोबरही मी काम केलं आहे दुर्दैवाने, आणि आमचं नाही जमत. कारण मला अख्ख्या टीमबरोबर बसून जेवायला, ते राहत असतील तिथे त्यांच्या इथे जाऊन गप्पा मारत रात्री टाईमपास करायला, किंवा त्यांना माझ्या रूमवर बोलून गप्पा मारत बसायला, पत्ते खेळायला हे खूप आवडतं. आधी तीही तशीच आहे. त्यामुळे आमचं एरवीच्या आयुष्यात पण खूप छान जमतं, मजा येते. आता नाटक म्हटलं की मनोरंजन असा एक कन्सेप्ट आहे आणि तो वर्षानुवर्ष आहे चालू. आणि आता तर सगळ्या बिझी लाईफमध्ये, आपल्या बिझी शेड्यूलमध्ये माणूस एक विरंगुळा म्हणून, एक निखळ मनोरंजन म्हणून नाट्यगृहात येत असतो. तर सस्पेन्स थ्रिलर ह्या नाटकाकडे सुद्धा प्रेक्षक कशा पद्धतीने येतात, आणि आता जी कॉमेडीची नाटकांची लाट आलेली आहे त्यामध्ये असं नाटक घेऊन त्यात काम करावं असं तुम्हाला का वाटतं? त्यामागे तुमची भूमिका काय? करावं असं का वाटलं? कारण केलं नव्हतं कधी एकतर. आणि मला असं वाटतं अशा प्रकारच्या नाटकात कलाकार म्हणून एक वेगळं चॅलेंज आहे. काका नेहमी म्हणायचे तालमीमध्ये की प्रेक्षक हा नाटकातला एक कुठला तरी धागा पकडतो आणि त्या धाग्याला धरून तुमच्याबरोबर तो पुढचे 2 तास किंवा काय उरला वेळ असेल तेवढा वेळ चालतो. आता कौटुंबिक नाटक असेल, नवरा बायकोच्या नात्यावरचं, आई वडील आणि मुलगा असं काही अशा प्रकारचं कुठलंही मित्रमैत्रिणींचं नाटक काही असेल, तर ह्यातले विषय आपल्या आसपासच्या दैनंदिन आयुष्यात कधीतरी घडलेले असतात. एखादं काहीतरी त्यातलं आणि आपल्या आयुष्यातलं जुळतं. असं ह्या बाबतीतल्या अशा प्रकारच्या नाटकांच्या बाबतीत होत नाही. म्हणजे होऊ नये असं कोणाच्या बाबतीत दैनंदिन आयुष्यात ह्या असल्या नाटकासारखं काही घडत असेल तर ते फार चिंताजनक आहे. असं नसतं. त्यामुळे जबाबदारी जास्त वाटते मला की त्यांना खेळवून ठेवणं. एका जरी पॉईंटला प्रेक्षकाला वाटलं की ठीक आहे हे सांगतायत काहीतरी रहस्यमय, म्हणजे त्यांचं आहे ना माझं थोडीच आहे, तर ती उत्कंठा तिथे संपली आणि प्रयोग पडला. तर ते होऊ न देणं, म्हणजे सतत प्रेक्षकाला हुक पॉईंट ज्याला आपण म्हणतो ते पुरवत राहणं एखाद्या कथानक सांगण्याच्या पद्धतीमध्ये, हे ह्या फॉर्मॅटचं चॅलेंज वाटतं. आणि दुसरं म्हणजे थिएटरच्या वर्कशॉप्समध्ये एक इमोशनल मेमरी नावाचा गेम असतो. थिएटर गेम्समधला फार महत्त्वाचा गेम मानला जातो.
ज्याचा वापर अशा प्रकारच्या कौटुंबिक नाटकांमध्ये म्हणा किंवा अशा प्रकारे सादर केल्या जाणाऱ्या प्रयोगांमध्ये केला जातो, करावा असं सल्लागारही सांगतात, मोठमोठे दिग्दर्शक नटही सांगतात. क्राफ्टचा भाग आहे. आता तो त्या गेमचा वापर करून मलाही प्रपोजलमध्ये खूप फायदा झाला. मला तिला काही सांगायचं आहे मध्ये त्याचा फायदा झाला. जिथे मी माझ्या वयाची, माझ्या आसपास दिसणाऱ्या एका माणसाचीच भूमिका साकारतो. ह्या भूमिकेमध्ये अशा प्रकारचा माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. म्हणजे त्याच्या इमोशनल मेमरीज काय असतील मला माहिती नाही. सो मला तो आधार घेता येत नाही. आणि हा पहिला प्रयोग असो किंवा 250वा प्रयोग असो, मला ती उत्कंठा आणि तो थरार जपून ठेवायचा आहे, ज्यातलं काहीच माझ्या आयुष्यात घडलेलं नाही. म्हणजे मला मेक बिलीव्ह हा प्रत्येक 100% मेक बिलीव्ह उभं करायचं आहे. आणि प्रेक्षक समोर तिकीट काढून बसलेला माणूस हे पहिल्यांदाच बघतोय याचं भान ठेवून त्याला तेवढाच थरारक एक्सपिरियन्स दरवेळी द्यायचा आहे, व्हेन आय हॅव नथिंग इन माय लाईफ टू टेक इट फ्रॉम. की त्यात चला म्हणजे काय सपोज काय नाटकामध्ये डिवोर्स झाला तर कुठलं तरी एक सिरियस रिलेशनशिप मोडलं आहे किंवा काही असं एखादं दुःखद आठवण आली, ती आपण रिलेट करून पोर्ट्रे केला तो सीन, हे करू शकतो. इथे हे डिव्हाइसेसच नाही वापरता येत. तर हे मला फार चॅलेंजिंग वाटतं. आणि लोकांना हसवणं हे फार अवघड आहे. कारण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये लोक स्वतःची सगळी व्यवधानं बिचारे खांद्यावर ठेवून वावरत असतात. त्यातनं विरंगुळा म्हणून लोक नाटकाला, सिनेमाला येतात. त्यामुळे त्यातनं ते त्यांचं ओझं उतरवून ठेवून त्यांना हसवणं हे फार अवघड आहे. पण पुन्हा लोकांची हसायची मनातनं तयारी असते की त्यांना माहिती कॉमेडी नाटक आहे, आपण हसूया. थरारक किंवा अशा प्रकारच्या नाटकाला येताना लोक काहीतरी सस्पेन्स असणार आणि तो सस्पेन्स जर त्यांना आपल्याला खाद्य पुरवणारा वाटला नाही तर ते प्रेक्षक लांब होतील आणि ते होऊ न देणं हे मला खूप मोठं चॅलेंज वाटतं या फॉर्मॅट. एक लास्ट क्वेश्चन. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन जवळच आहे, म्हणजे 27 फेब्रुवारीला. आणि एक नवोदित अभिनेत्यांचं एक लक्ष म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तर तुम्ही एक वैचारिक अभ्यासू असे नट आहात आणि तुमचा सगळा आत्तापर्यंतचा जर जर्नी पाहिला अभिनयाचा, तर एक कसलेला अभिनेता म्हणून आपण तुमची ओळख आपण प्रेक्षक करून देतात. तर आता मराठीची सध्या परिस्थिती आणि मराठी नाटक हे काल आज उद्या असं जसं संमेलनाचा आपला परिसंवादाचा विषय असतो, तर तुम्ही मराठी नाटकाचं भवितव्य काय विचार कराल त्या दृष्टीने, आणि मराठी भाषेचा अर्थ? मराठी भाषेविषयी बोलायचं तर मालिकांमध्ये मराठी भाषेवर अतोनात अत्याचार म्हणजे बोलू नये ती भाषा. मला आत्ता इथे ज्या भाषेत मला व्यक्त व्हायचं आहे खरं तर ते शब्द इथे मी इंटरव्ह्यूमध्ये वापरू शकत नाही. इतकी घाणेरड्या दर्जाची मराठी बऱ्याचदा टेलिव्हिजनला लिहून येते आमच्याकडे. आणि त्याविषयी गेल्या काही वर्षात आलेल्या आणि त्या वर्षात टेलिव्हिजनवर थेट काम करून नावारूपाला आलेल्या काही कलाकारांना कळतही नसतं की ही आलेली भाषा चुकीची. आणि त्याच्याविषयी सांगायला गेलं तर जाऊ दे ना, फरक काय पडतो आहे असा एक त्यांचा एकूण आविर्भाव असतो. दुर्दैवाने हे खरं आहे आणि फरक नाही पडत. भाषा तुमची चांगली असावीच ही गरजच आता शिल्लक नाही आहे टेलिव्हिजनसाठी. आणि हे दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे मोजके माझ्या पिढीतले बरेचसे, पुढच्या नंतर पिढी म्हणजे कलाकार म्हणून एक जनरेशन म्हणतो ती साधारण दर 5 वर्षाला बदलते असं आपण धरून जातो. आता मला व्यावसायिकरित्या काम करायला लावून 20 वर्ष झाली. सो आता जवळजवळ मी आल्यापासूनची 4थी जनरेशन काम करते व्यवस्थित सेटल्ड म्हणता येईल. त्यातले फार हातावर मोजण्यासारखे लोक आहेत ज्यांची भाषा चांगली आहे. पण माझं म्हणणंच नाही की तुमची बोलीभाषा शुद्ध हवी. तुम्ही आता कोल्हापूर किंवा सातारा किंवा औरंगाबाद ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले असाल तर तिकडचा तुमचा बोलीभाषेचा लहेजा जो आहे तो उत्तमच आहे. आणि ही मराठी भाषेची खूबी आहे आणि हे सौंदर्यस्थान आहे मराठी भाषेचं. पण समोर तुम्हाला जर सदाशिव पेठेत किंवा अशा ठिकाणी गिरगावात वाढलेला मेने आडनावाचा रोल जर ऑफर झाला तर तो 1963 सालचा माणूस जो आत्ता 70चा असेल साधारण, तो कुठल्या प्रकारची मराठी कशा पद्धतीने बोलतो हे तुम्हाला बोलता आलंच पाहिजे. तुम्ही व्यावसायिक नट म्हणून तिथे जर उभे राहत असाल तर हे तुम्हाला केलंच पाहिजे. तर ही तयारी दाखवणारे, ही तयारी असलेले पण फार कमी लोक आहेत. लेखकांचं तर फार वानवाच आहे, कारण गरज नाही, अडत नाही आहे कोणाचं. टेलिव्हिजन आपलं चालू राहतो,
या कलाकारांना कामं चेहरे बघून मिळत राहतात. आणि ठीक आहे, त्यांची घरं चालत आहेत, सगळ्यांना भरपूर काम मिळो, त्या कामाचे वेळेवर पैसे मिळो, हाच माझा कायम म्हणणं असतं. पण आमच्या परीने, माझ्या परीने मी प्रयत्न करतो की शक्य तेवढी उत्तम मराठी बोलली जावी आपल्या तोंडून, ती लोकांपर्यंत पोचत राहावी. आणि त्यानिमित्ताने म्हणजे तिला काही सांगायचं याच्या जस्ट आधी माझा बिग बॉसचा पहिला सीझन झाला होता, ज्यात मी एकमेव, माझ्या मते तरी एकमेव स्पर्धक असा होतो जो व्यवस्थित मराठी बोलत होतो. मराठी आपण हां, म्हणजे मी जर ठरवलं तर मी अख्खा दिवस फक्त मराठीमध्ये वार्तालाप करू शकतो. पण त्याचा फायदा मला जो दिसला तो तिला काही सांगायचे प्रयोग सुरू झाल्यावर काही छोटी कुटुंब यायची, ज्यांची आई वडील आणि 10-12 वर्षांचं मूल. आणि ह्यानी पण तुमचं बिग बॉस बघितलं आहे असं त्यांनी सांगितल्यावर मी सांगायचो याला नका दाखवू असलं काही, हे वय बिग बॉस बघण्याचं नाही आहे खरं म्हणजे वगैरे वगैरे. पण त्यातनं मला अनेक म्हणजे जवळजवळ 50च्या वर जोडपी अशी मला भेटली, जी मला म्हणाली की अहो तुमचं मराठी बोलणं, तुमची मराठी ऐकून ह्याला निदान इच्छा निर्माण झाली की मला अशी मराठी बोलायची. आणि ही माझ्यासाठी गेल्या 20 वर्षात मला मिळालेली, अभिनय वगैरे पण दुय्यम येतं, भाषा सर्वश्रेष्ठ आहे. सो ही आत्तापर्यंत मला 20 वर्षात मिळालेली सगळ्यात मोठी पावती मानतो, जी प्रेक्षकांकडनं थेट माझ्यापर्यंत आली. सो हे माझ्यापरीने प्रयत्न चालू असतात. आणि मराठी भाषा गौरवतीने ही चांगली गोष्ट आहे. आणि त्यानिमित्ताने उपक्रम काय राबवले जात आहेत. आणि टेलिव्हिजन हे एक सगळ्यात शक्तिशाली माध्यम आहे, दूरचित्रवाणी आहे. त्या माध्यमामध्ये ही जी घाणं साठत चालली ती साफ करण्याच्या दृष्टीने काय पावलं उचलली जातात हे फार बघण्यासारखं ठरलेली आहे. आता तुम्ही आचार्य 90 FM छान असे थोडक्यात छोटी मुलाखत म्हणून आपण दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि नाटकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. बघायला मास्टर माइंड तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की या. सर, तुम्हाला असं विचारायचं आहे की सध्या कॉमेडीचा ट्रेंड चालू आहे सगळ्या नाटकांसाठी आणि OTT प्लॅटफॉर्मचा आपण उल्लेख केलात. तर OTT प्लॅटफॉर्म आणि बरीच अशी माध्यमं आहेत ज्यामुळे आपण व्यक्त होतो, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. तर मराठी नाटकाचं भवितव्य काय हे थोडक्यात विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक थिएटरकडे म्हणजे नाट्यगृहाकडे ओढला जावा, यासाठी तुमच्यासारखे दिग्दर्शक एक छान नवीन विषय किंवा नवीन प्रयोगशील नाटकं आमच्यासमोर सादर करताय. तर नेमकं ह्या नाटकाविषयी तुम्हाला नाटकाच्या भवितव्याविषयी काय वाटतं? मला असं वाटतं की रंगभूमीला उत्तम भवितव्य आहे. याचं कारण असं मूलतः जे खूप लोकांनी म्हटले तेच मी परत म्हणतो की ते आज आत्ता ताबडतोब होतं. तर आज आत्ता ताबडतोब म्हणजे जे समोर होत आहे त्याचं संप्रेषण बघणारा माणूस तिथल्या तिथे. कारण या माध्यमाची मजा अशी आहे की बघणारे आणि करणारे एकाच अवकाशात एकाच वेळी एकमेकांसमोर असतात. आणि ही त्यातली सगळ्यात मोठी गंमत आहे. आणि ही गंमत कधीच कमी होणार नाही. त्यामुळे एकूण मराठी रंगभूमीत मी जसं आत्ता म्हणालो भाषा बदलली तसं कदाचित काही भव्य दिव्य येईल त्याच्यामध्ये, जेणेकरून आपला तरुण प्रेक्षक आकर्षित होईल. या प्रकारचं काहीतरी घडेल, थोडासा बदल होईल. पण हे जे मूळ आज आत्ता ताबडतो किंवा एका अवकाशात एकमेकांसमोर जिवंत संप्रेषण जे होतं ती या कला प्रकाराचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. आणि ते असल्यामुळे काही रंगभूमीला काय म्हणू अजिबात मरण नाही. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे रंगभूमी ही सर्व कलांचं मिश्रण आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो शुद्ध कला प्रकार, हा राग म्हणजे त्यात हेच स्वर आले पाहिजेत, हे वर्ज, असं रंगभूमीला नसतं. आम्ही सगळ्या कलांकडून छोट्या छोट्या गोष्टी घेऊन ती एकत्र बनवत असतो. आणि हे बघायला लोकांना निश्चित आवडतं. थोडंसं बालरंगभूमीवरती थोडं काम झालं पाहिजे, संगीत नाटकं आपल्याकडे आली पाहिजेत. कारण पूर्वीचा आपला सगळा वारसा संगीत नाट्य रंगभूमीचा आहे. आणि आता पण अगदी हातावर पोहोचण्या एवढी नाटकं सध्या संगीत नाटकं सादर होत आहेत. मला असं वाटतं की पारंपरिक संगीत नाटक आपल्याकडे आपण हे फक्त कदाचित मुंबईपुरतं बोलतो. तुम्ही पुण्याला गेलात तर पारंपरिक संगीत नाटक होत आहे. तुम्ही गोव्याला वगैरे गेलात तर खूपच होत आहे. तर त्यामुळे इतर ठिकाणी हे पारंपरिक संगीत नाटक होत आहे. पण
जर एकूणात रंगभूमीचा विचार करायचा तर आजचं संगीत नाटक काय असेल? जसं आत्ता विजय गोखलेंनी रंगशारदा प्रतिष्ठानसाठी नवीन नाटक केलं आहे, तसं आजचं संगीत नाटक कसं असेल तर ते यायला पाहिजे. पारंपरिक सुरूच राहणार, म्हणजे सौभद्र, स्वयंवर, मानापमान, संशय कल्लोळ हे सुरूच राहणार आहे. कारण ही उत्तम नाटक कसं असावं याचे ते सगळे वस्तुपाठ आहेत, त्यामुळे ते होत राहणार. पण आजच्या संगीत नाटकाचा शोध घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बालनाट्याच्या संदर्भात आता कसं झालं आहे, सगळं जग एकत्र आल्यामुळे आता मुलांना जो भव्य दिव्य बघायला मिळतं ते पूर्वी बघायला मिळत नव्हतं. मी हा प्रश्न विशेष दामू काकांसाठी विचारला, म्हणजे ती एक चळवळ आहे. दामू काकांचा हात फार मोठा होता ह्यात. नाही, सुधाकर माडकर, सुधाकर माझी मावशी, तर तिने 1959 साली आपल्याकडे ही बालनाट्याची चळवळ सुरू केली. मग त्याच्यामध्ये काही बदल होऊन पुण्यामधून विशेषतः आणि भारतात इतर ठिकाणी जर्मनीहून आलेली ग्रिप्स ॲक्टिव्हिटी, की मोठी मुलं लहान मुलांची कामं करून समाजातल्या समस्या लोकांपुढे मांडतील, तर या प्रकार. तर मला असं वाटतं की आता काही संघटना स्थापन होऊन लहान मुलांचं नाटक कसं असावं ह्याच्याबद्दल एक आत्ता भरीव काम होत आहे. म्हणजे त्या बेळगावच्या वीणा लोकूर वगैरे ही सगळी मंडळी मिळून त्याच्याबद्दल काहीतरी करतायत. तो बदल निश्चित होईल असं मला वाटतं, कारण शेवटी तिथूनच घडतो ना तुमचा प्रेक्षक. म्हणजे लिटल थिएटर बालरंगभूमीचं सगळ्यात मोठं योगदान की त्यांनी प्रेक्षक घडवलं आहे, तर ते निश्चित होईल, ते व्हायला पाहिजे. धन्यवाद सर, थँक्यू.